हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर काल होता संडे आणि संडेच्या निमित्ताने बऱ्याच आठवडे आम्ही कुठं फिरायला नव्हतो गेलेलो. त्यामुळे आज रुद्र, कृष्णा, मी आणि त्याचे पप्पा आम्ही सगळे मिळून भर उन्हातान्हाच्या कडाक्यामध्ये दुपारी 12 वाजता फिरायला निघालेलो आहोत. आम्ही चाललेलो आहोत पानशेत, लवासा सिटी आणि तिकडे एक देवी पण आहे. तर त्या देवीच्या आडमाळच्या देवीच्या दर्शनासाठी रस्त्यात मस्तपैकी आम्ही पहिल्यांदा नाश्ता केला, उसाचा ज्यूस, वडापाव वगैरे खाऊन घेतला, पाणी वगैरे पिलं. कारण भरपूर कडक असं ऊन आहे बाहेर सध्या. पण म्हणतात ना, हौसेला काही इलाज नसतो. आणि सचिनला पण खूप इच्छा होती देवीच्या दर्शनाला जाण्याची, त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत एवढ्या भर उन्हातान्हात. आणि जेवढं ऊन लागत होतं तेवढं छानही वाटत होतं बाहेर. फुल पॅक होतो आम्ही असं. स्ट्रोल, लेकरांना टोप्या, गॉगल, आम्हीही ते ते काय स्कार्फ वगैरे बांधून फुल पॅक होतो. त्यामुळे उन्हाचं एवढं काही जाणवत नव्हतं, पण तहानसारखी लागत होती. कारण ऊनच बघू शकता तुम्ही किती आहे म्हणून. जेव्हा आम्ही पावसाळ्यात इकडे जातो, पावसाळ्यामध्ये इकडचे जे तुम्ही समोर बघता आत्ता डोंगर, त्या डोंगरातून एक धबधबा असतो आणि हे जे आत्ता सुकलेलं माळरान दिसतंय त्या माळरानावरती पूर्ण ग्रीनरी असते. पण सध्या उन्हाचा कडाकाच एवढा आहे की पूर्ण सगळं सुकलेलं आहे. सो फायनली आम्ही पहिल्यांदा तर पोचलो आडमाळच्या देवीला. पहिल्यांदा गेल्याबरोबर तिथं हापसा आहे. हापशाच्या थंड पाण्याने आधी तोंड हातपाय धुतले. डोकं जरासं ओलं केलं, कारण उन्हाने डोकं रखरख झालतं आणि खूप त्रास होत होता, प्रचंड त्रास होत होता उन्हाचा. पुढे पुढे गेल्यानंतर सुरुवातीला काही नाही वाटलं. सो आपल्या इकडे कुठे आता हापशे बघायला भेटत नाहीत, पण देवीच्या मंदिराच्या समोर असा हापसा आहे आणि त्याला दरवेळेला कधीही जातो मी, त्याला पाणी असतंच. तर मस्तपैकी आम्ही चौघांनीही तोंडात पाय धुवून घेतले. मुलांनाही तेवढाच एक छान एक्सपिरियन्स की हापशालाही पाणी असतं. निदान गावाकडच्या साईडला जाऊन तरी आपण त्यांना हापसा काय प्रकार आहे हे दाखवून देऊ शकतो. तर छानपैकी आता मस्त गारगार पाण्याने आम्ही तोंडात पाय धुतलेत. लेकरांचे, आमचे पाणी पिलं आणि जाऊन अगोदर देवीचं दर्शन घेऊन आलो. तिथेच मंदिरामध्ये बरीचशी जागा आहे. सो तिथे लेकरं थोड्या वेळ मोकळे पाय केले. कारण टू व्हीलरवरती प्रवास लेकरांना घेऊन करायचा म्हटल्यानंतर सोपं नाही आहे. पोरंही अवघडली होती, पण त्यांनाही फिरायची मोठी हौस. आणि रस्त्यात पोचत नाही तोपर्यंतच त्यांचं चालू असतं, मम्मी पोचणार कधी, पोचणार कधी, घरी कधी जाणार मम्मी. त्यामुळे कधी कधी असं वाटतं लेकरांना घरीच सोडलेलं बरं असतं. तर देवीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर देवीच्या तिथेच गाभाऱ्याच्या देवीचं म्हणजे मंदिर तर बंद होतं, पण ह्या एवढा मोठा प्लेसमेंट आहे बाहेर, तर तिथं लेकरं छान अर्धा पाऊण तास तरी खेळली. त्यांचं आपलं चालू होतं हायड अँड सीक, लंगडी पाणी, काय 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 खेळ चालू होते, रेसिंग विसिंग. तर मस्तपैकी त्यांना खेळून दिलं तिथं थोडं. कोंबडे होते तिथं, हे लोक कोंबडींच्या पण मागं लागले होते. पण ती कोंबडी जर का ह्यांच्या मागे लागली असती तर मग ह्यांना कळलं असतं की कोंबडी पण कशी चावते म्हणून. तर समोर बघू शकता हे आहे आडमाळच्या काळकाई देवीचं मंदिर. आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर निघालो आम्ही पुढे 3 वाजता. 2:30 वाजता मंदिरात पोचलो होतो. 3 वाजता आम्ही निघालो लवासा सिटीसाठी आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत लवासा सिटीमध्ये. ह्या ब्रिजवरती पोचलो की लगेच समजून जायचं की ही लवासा सिटीच आहे म्हणून. पण आता लवासा सिटी आधीसारखी बिलकुलही राहिलेली नाही आहे. पूर्ण भुतिया सिटी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, धरणाला देखील पाणी नाही आहे. धरणाचं देखील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. उन्हाळाच तितका आहे. सो आता इकडे आम्ही थोड्या वेळ थांबणार आहोत. थोडे फोटोशूट वगैरे करून पोटपूजा पण बघायची आपल्याला. इकडे तर काही खाण्यासारखं नाही आहे, कारण आउटसाईड एरिया पडतो, त्यामुळे गावकरी लोक जरा असं महाग लावतात सगळ्याच गोष्टी. पण हे जे व्ह्यू आहे ते बघण्यासाठी सगळेजण आतुरतेने जातात.
पण तसं बघायला गेलं तर सिटीमध्ये काहीच उरलेलं नाही आहे आधीसारखं. सिटी पूर्ण भुतिया खंडर झालेली आहे. सगळ्या बिल्डिंग्स वगैरे सगळे असे जुनाट झालेले आहेत. मोजकेच फ्लॅट आहेत जिथं मानव दिसतो, नाही तर मानव कुठंच नाही आहे. रात्रीच्या वेळेस तर कोणी इकडे जाऊही शकत नाही. फायनली आम्ही लवासाची फिरलो, फोटोज वगैरे क्लिक केले आणि आता निघालेलो आहोत परत जाण्यासाठी. तिथूनच तोडत आलं. आणि रस्त्यात येताना आम्हाला कैऱ्याचं झाड भरपूर होते. सो कैऱ्या वगैरे तोडल्या आम्ही. पुढे रस्त्यात आम्हाला या छोट्या छोट्या मुली करवंद आणि जांभळं विकताना दिसली. सो त्यांनी 10-10 रुपयाला एक ग्लास असे वाटे लावले होते जांभळाचे आणि करवंदांचे. त्यांच्याकडनं आम्ही ते खरेदी केले, पूर्णच केले म्हणा. त्यांनी 10-20 रुपयांसाठी किती जंगलात जाऊन आणून तोडले असतील ते. पुढे आम्हाला लागलं रस्त्यामध्ये फणसाचं झाड. आता तुम्हीच इमॅजिन करा, 2 लेकरं, बॅगेत ढिगभर कैऱ्या आणि ही 2 तोडलेली जाणारी आत्ता फणस, ती काळी मैना, ती जांभळं, एवढं सगळं 2 व्हीलरवरनं घरी आणायचं होतं. तेही लवासा सिटीच्या तिथून, म्हणजे लवासा सिटीच म्हणता येईन ह्याला. लवासा सिटीच्या तिथून थोडंसं अलीकडून ते वडगाव बुद्रुक सिंहगड रोडपर्यंत कसं आणलं असेल आम्ही, जस्ट इमॅजिन करा. फक्त फणस, आमच्या महाशयांना फणसाचे गरे खूप आवडतात आणि रुद्रलाही खूप आवडतात. आणि ते फणस घरी आणून पिकलं तर ठीक आहे, पण त्याच्यासाठी स्ट्रगल बघा किती चालू आहे. कितीतरी वर्षानंतर माझा नवरा असं फणसासाठी झाडावरती चढलाय. त्याच्या पायाला दुखापतही झाली, हातालाही पण लागलेलं आहे. पण आता काय सांगणार, आता जिभेच्या चोचलांपुढे काही नाही करू शकत आपण. तर तोडावं तर लागणार आहे. तसं त्यांनी तोडलं. त्यांना म्हणत होते मी, खाली आपटू नका, फुटलं तर ते पिकणार नाही. पण ते पडलंच खाली. आणलेत आता आम्ही कसे ते कसे आणले ते पण तुम्हाला दिसेल. फायनली त्यांनी 3 फणसं तोडली, त्यापैकी 2 फणसं आम्ही घरी घेऊन आलो आणि ते तिसरं जे तिथं सोडून आलो त्याच्यासाठी पण जीव खूप हळहळला. पण जाऊन जात, माकडं वगैरे खातील पिकल्यानंतर. फायनली डोंजेमध्ये आल्यानंतर आम्ही थोडाफार नाश्ता केला. नाश्ता मीन्स हे दुपारचं जेवणच म्हणा. मिसळ, भेळ आणि ही आमच्या फणसाची गाडी. आमची गाडी राहिलीच नाही ती, कारण अशी गाडी आहे. त्या गाडीवरती 2 फणस आहेत. एक बॅग मी लटकवली आणि माझ्यासाठी जागा बघा. आता आम्ही इथं नाश्ता केलाय. नाश्ता मीन्स जेवण केलं दुपारचं. आता मी कुठं बसायचं ते मला सांगा. चलो बिस्किट खायला या. केलेली मेहनत आणि हे आमच्या मेहनतीचं फळ. 2 फणस, थोडीशी काळी मैना, आयुर्वेदिक जांभळं आणि कैऱ्या. आम्ही एन्जॉय करतोय रात्रीचे. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच होतं. आणलेली करवंद, जांभळं आणि आता आम्ही एन्जॉय करतो. लेकरंही थकून झोपून गेलेली आहेत आमची. आणि आता आम्ही हे खाऊन आम्हीही झोपणार आहोत. सो पंख्याची हवा वरतून चालू आहे. तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. जे काय करू शकता ते करा, प्लीज करा. बाय.